श्री नृसिंह सरस्वती हे जरी गुरुचरित्राचे चरित्रनायक असले तरी त्यांचा पूर्वावतार म्हणून ओळखले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जीवनातील काही ठळक घटनाही या ग्रंथात आहेत. चौथ्या अध्यायात दत्तावताराची कथा उलगडून सांगितली असून 5 ते 10 अध्यायापर्यंत श्रीपाद श्रीवल्लभांचे रोचक भाष्य रेखाटले आहे. परंतु विशेष म्हणजे गुरुचरित्रा शिवाय अन्य कोणत्याही ग्रंथात त्याचा उल्लेखही नाही. श्री नृसिंह सरस्वतींचे जीवनचरित्र 11व्या अध्यायापासून 51व्या अध्यायापर्यंत आले आहे. जन्म च प्रणवोच्चार करणारा हा चरित्रनायक व्रतबंधाच्या सोहळ्यापर्यंत मूकनायका त्या भूमिकेत वावरतो आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर एक चतुर्वेद विद्वान बालक म्हणून आपल्यासमोर साकारतो. नंतर तो जेव्हा संन्यास ग्रहणासाठी आपल्या मातेकडे संमती मागतो तेव्हा आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. यानंतर कारंजवासियांना श्रीगुरूंचे दर्शन घडते तब्बल 20 वर्षांनी, तेही नृसिंह सरस्वती म्हणून. श्री नृसिंह सरस्वतींचा जीवनप्रवाह कृष्णातटाकी असलेल्या औदुंबर क्षेत्री एक चातुर्मास, कृष्णा पंचगंगा संगमावर एक तप आणि भीमा अमृजा संगमावर 2 तपे असा दुथडी भरून वाहत जाऊन अखेर श्रीशैल पर्वताजवळील पाताळगंगेच्या कुशीतील कदलीवनात अदृश्य झाला आहे. प्राचीन काळापासून विख्यात असलेल्या भीमा अमृजा संगमावर वांझ म्हशीला पान्ह फुटणे, ब्रह्मराक्षसाची मुक्ती, त्रिविक्रमाला विश्वरूप दर्शन, उन्मत्त ब्राह्मणांना शासन, वांझ वृद्धेला पुत्रप्राप्ती, नरहरी ब्राह्मणाचे कुष्ठ निवारण, मुसलमान राजाला पूर्वजन्माची स्मृती अशा अंगावर रोमांच उभे करणाऱ्या प्रसंगातून गुरुचरित्र वाचकांसमोर उलगडत जाते. प्रसंगी क्षेत्र महात्म्य, रुद्राक्ष महिमा, भस्म महात्म्य, सोमवार व्रत, अनंत व्रत, स्त्रियांचे आचरण, पुरुषांचे अनेक निरूपण आले असून वेदमहात्म्यही वर्णिले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जीवनातील कुरवपूर येथे घडलेल्या अंबिका मातेला शनी प्रदोषाचे व्रत देण व रजकाला परटाला पुढील जन्मी तू म्लेच्छ राजा होशील असा आशीर्वाद देणे, या दोन्ही घटनांचा गुरुचरित्रा त्या चरित्रनायकाच्या जीवनाशी फारच निकटचा संबंध आहे. पहिल्या शनी प्रदोष व्रतप्रदान घटनेमुळे गुरुचरित्रा त्या नायकाच्या जीवनाचा प्रारंभ झालेला असून रजकला परटाला आशीर्वाद देण्याच्या प्रसंगातून गुरुचरित्रा त्या नायकाच्या जीवनाची अखेर सूचित केली आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ दत्तात्रेयांचे आख्यान असलेला किंबहुना श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने असा आहे. या उपाख्यानात विविध कथा गुंफल्या असून मुख्य आख्यान, उपाख्यान, पूर्व कथा, वधू हितांच्या कथांची एका वर्तुळातून दुसरे वर्तुळ अशी रचना केलेली आहे. त्यामुळे चक्रव्यूहाचा भास होत राहतो. सिद्ध व नामधारक याच्या संवादातून गुरुचरित्र ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे श्री नृसिंह सरस्वती व नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर संप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या संदर्भात एक पुरावा असा की गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाच त्याग करून मन शांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीमा अमृजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली. ही घटना शके 1490 मध्ये घडली. याचा अर्थ असा की तब्बल 110 वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.